मला जाणीव आहे सभेला थोडासा उशीर झालाय आणि आपल्याला घरी जायची घाई आहे, त्यामुळे अधिक वेळ बोलणार नाहीये। एक 5 मिनिटांमध्ये मी बोलल, 5 मिनिटांमध्ये आपले सुनील अण्णा बोलतील आणि त्यानंतर सभा संपेल। त्यामुळे एक 10 मिनिटं आपण सर्वांनी बसायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। एकदा जोरदार घोषणांचा आवाज या चंदननगरच्या भाजी मार्केट मध्ये घुमू द्या। छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे। व्यासपीठावर उपस्थित आपले उमेदवार सुनीलजी टिंगरे, अशोकजी कांबळे, शंकरजी संगम, अर्जुन भैया जगताप, तर सर्व नावं घेत नाही। व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरलेत आणि येत्या 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे। ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे। महाराष्ट्र प्रगती पथावरती जाणार का महाराष्ट्र प्रगती पथावरती जाणार नाही, हे या निवडणुकीमध्ये ठरणार आहे। एका बाजूला महायुती आहे जी लोकांसाठी काम करते, जी सातत्यानं विकासाचं काम करते, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे जे विकास कामांना स्थगिती देण्याचं काम करतात, केवळ भूलथापा मारण्याचं काम करतात। एका बाजूला महायुती आहे ज्यांनी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे जी सत्तेवरती तर येणारच नाही, पण आली तर सगळ्या योजना थांबवू शकते। आपल्याला ठरवायचंय आपल्याला कुठलं सरकार आणायचंय, वसुली करणारं सरकार आणायचंय का लोकांना योजना आणून लाभ देणारं सरकार आणायचंय, प्रगती करणारं सरकार आणायचंय का प्रगतीचा वेग थांबवणारं सरकार आणायचंय, सर्वसामान्यांना मंत्रिपदावरती नेणारं सरकार आणायचंय का केवळ स्वतःच्या मुलाबाळांना मंत्री संत्री करून घराणेशाही पुढे नेणारं सरकार आणायचंय, पुढच्या पिढींचा विचार करणारं सरकार आणायचंय का स्वतःच्या तुंबड्या भरणारं सरकार आणायचंय। म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, जी महायुती या सरकारमध्ये असताना या राज्याचा विकास करते, या महायुतीच्या सरकारच्या मागे आपण राहिलं पाहिजे। हे राज्य विकासानं पुढे जातंय कारण या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा असे नेते काम करत आहेत, जे जनतेसाठी काम करत आहेत, स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी काम नाही करत आहेत। आणि बंधूंनो आणि भगिनींनो, ही वेळ महत्वाची, कारण केवळ ही निवडणूक साधी निवडणूक नाहीये। या निवडणुकीतनं पुढच्या 5 वर्षाचं महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं भवितव्य ठरणार आहे। म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। आपल्या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातनं देखील महायुतीचा एक शिलेदार निवडून आला पाहिजे, याची जबाबदारी आपली सर्वांची आहे। ते शिलेदार आपल्या सर्वांच्या समोर बसलेत, सुनीलजी टिंगरे, ज्यांनी 5 वर्षामध्ये इथं ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली, उड्डाण पूल मंजूर केले, आणि पुढच्या काळामध्ये देखील असे अनेक कामं करायचे ज्याच्यातून वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाचा विकास होणार आहे। आम्ही परवा दिवशी एका सभेला गेलो जिथे सगळे माजी सैनिक होते, 2-2.5 हजार माजी सैनिक समोर बसले होते। त्या सैनिकांच्या मनामध्ये एक भावना आहे, त्यांच्याशी संवाद करण्याच्या नंतर जाणवतं की या देशाची चावी, या देशाचं नेतृत्व
मोदीजींच्या हातात असेल तर देश सुरक्षित आहे। तुम्ही आठवा 5 वर्षापूर्वीची घटना, ज्या वेळेला आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला, पुलवामा मध्ये हल्ला झाला, त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलं। पाकिस्तानच्या भूमीमध्ये घुसून पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना नष्ट करण्याचं काम मोदीजींनी केलं। ही हिम्मत केवळ मोदीजींमध्ये आहे। विचार करा, जर त्यावेळेला काँग्रेसचं सरकार असतं, मनमोहन सिंग प्रधानमंत्री असते, तर त्यांनी काय केलं असतं? बांगड्या भरल्यासारखं घरात जाऊन बसले असते, 2 शब्द उच्चारले असते, पण प्रत्युत्तर देण्याचं धाडस त्यांनी केलं नसतं। म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, या देशामध्ये नरेंद्रभाई मोदीजींचं मजबूत सरकार काम करतंय, ज्यांच्या विश्वासावरती सैनिक देखील आपली सीमा सुरक्षित ठेवत आहेत। पाकिस्तानची बॉर्डर असेल, चायनाची बॉर्डर असेल, पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्या सैनिकांना देखील विश्वास आहे, या देशासाठी मी लढतोय, देशासाठी जीव द्यायची माझी तयारी असते, पण माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंबाची काळजी करायला माझ्या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी सक्षम आहे। त्या मोदीजींचे हात आपल्याला बळकट करायचे। महाराष्ट्रामध्ये सरकार आणून, वडगाव शेरीमध्ये आमदार आणून मोदीजींचं स्थान बळकट करायचंय। मला 8 दिवसांपूर्वी एक डॉक्टर भेटले, जे कायम अमेरिकेमध्ये जात असतात। मोदीजींचं सरकार यायच्या अगोदर अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना साधी वागणूक भेटायची, तुच्छ वागणूक भेटायची, पण मोदीजींमुळं आज अमेरिकेमध्ये ते गेले तर मोदीजी के देश से आए हो एवढा सन्मान भेटतो। त्या डॉक्टरला देखील अभिमान वाटतो मोदीजींचा। प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, सगळ्या समाजांमधल्या लोकांना आज मोदीजींचा अभिमान वाटतोय। आणि खरोखर मोदीजी केवळ देशाचे नाही तर विश्वाचे नेते झाले पाहिजेत असं मला वाटतं। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला आपल्याला सक्षम करायचंय। म्हणूनच एक मत आपलं महायुतीला, एक मत सुनील टिगरेंना, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे। बंधूंनो आणि भगिनींनो, अधिक बोलणार नाही, पण एका बाजूला महायुती जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती काम करते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन काम करते, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी जी औरंगजेबाची पिलावळ आहे, औरंगजेबाच्या विचारातनं काम करते। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन जे काम करतात त्यांना सत्तेवरती आणायचंय। या प्रदेशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपला इतिहास माहितीये, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केलं। या राज्यातल्या, या देशातल्या लोकांना स्वातंत्र्याचा सूर्य त्यांनी दाखवला, आणि हे स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब या ठिकाणी आला। 26 वर्ष दक्षिणेमध्ये राहिला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार दिले होते त्या विचारांना प्रत्येक मावळा लढत होता। 26 वर्ष त्यांनी संघर्ष करून देखील त्याचं थडग, त्याची समाधी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडावं लागली। हा आपला इतिहास आहे। आणि म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, या पापी औरंगजेबाच्या विचारांना मानणाऱ्या महाविकास आघाडीला आपल्याला घरी बसवायचंय आणि महायुतीला विजयी करायचंय, एवढंच या निमित्ताने बोलतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी। वडगाव शेरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार। घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा।